तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये शेवटच्या क्षणी प्रतिमाने कसा गेम पलटी केला आहे आणि महिपतच्या कारनाम्यांचा खुलासा कशा पद्धतीने आता अर्जुन समोर प्रतिमाने केला आहे, हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। तर साक्षीकडे 2 फोन असतात हे आता अर्जुनने सिद्ध केलेलंच असतं आणि त्यामुळे आता अर्जुनच्या समोर खूप मोठा पुरावा असतो। अर्जुनने आता कोर्टात ते दोन्ही फोन जज समोर दाखवल्यानंतर केसला एक वेगळीच कलाटणी लागलेली असते। सोबतच दामिनीने जे काही सांगितलेलं असतं की तू कोर्टात सांगायचं आहेस की तू तिथे होतीस आश्रमामध्ये, पण हे न सांगता तिने भलतच त्याच्या मर्जीने तिथे आता कबुली दिल्यामुळे ही केस पूर्णपणे पलटून गेलेली असते। आणि खरं तर हे सगळं काही अर्जुनसाठी सोन्याहून पिवळं असतं, त्यामुळे तो सुद्धा खूप जास्त खुश असतो। तिची एक चूक तिला खूप जास्त महागात पडत असते। दामिनीने तिला सांगितलेलं असतं की तू कोर्टात कबूल कर, तुला त्याबद्दल काही शिक्षा होणार नाही, पण अचानकपणे कोर्टात तिने भलतच काही बोलल्यामुळे दामिनी सुद्धा आता साक्षीला वाचवणं खूप जास्त कठीण होऊन बसलेलं असतं। कारण आधीच दामिनीने तिला सांगितलेलं असतं की बघ, तू जर मी सांगतेस त्या पद्धतीने बोलशील तर तू या सगळ्यातून सुटशील, पण तू भलतंच काहीतरी तिथे सांगून बसशील तर तू स्वतः या सगळ्यामध्ये अडकशील, हे सुद्धा तिला व्यवस्थितपणे सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती त्या गोष्टीचा विचार करत असते। तर पुढे मात्र आता साक्षीचे तर आता सगळे पुरावे दाखवून झाल्यानंतर दामिनीचा मात्र खूप जास्त रागराग होत असतो। कारण दामिनी आता विचार करत असते की तिने जी काही केस तिच्या पद्धतीने हाताळली होती, तिला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये खरं तर साक्षी ही निर्दोष सुटेल आणि म्हणूनच तिने ही केस हातात घेतलेली असते। पण आता या केसमध्ये तिला हे देखील जाणवू लागलेलं असतं की आता आपण या केसमध्ये हरणार आहोत, हे सुद्धा तिला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो। दुसरीकडे अर्जुनने चैतन्यला कामाला लावलेलं असतं, कारण त्याला काही झालं तरी सुद्धा व्यवस्थित पुरावे हे हवे असतात आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक गोष्टीची पडताळणी करायचं ठरवलेलं असतं। त्यातच आता ही पडताळणी करत असताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता उलगडत चाललेल्या असतात। अर्जुनने सरंजामेचा सगळा भूतकाळ म्हणजे त्याने काय काय धंदे केले आहेत हे चैतन्याने आता शोधून अर्जुनपर्यंत आणून दिलेलं असतं आणि त्यामुळेच आता अर्जुन आणि सायली या सरंजामेला चांगलाच वटणीवर आणण्यासाठी त्याच्या घरी गेलेले असतात। त्याच वेळेला आता ते त्याला म्हणत असतात की तुला काय वाटते, हे सगळं काही तू केलं आहेस त्यातून तुझी सुटका होईल का? तर तसं नाही आहे, तुझ्या सगळ्या काळ्या कारणांचा इतिहास आमच्याकडे आहे, मग त्यावरूनच तू लक्षात ठेव की तुझं काय होणार आहे ते। आणि त्यातच हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे सरंजामे आधीच न्यूजमध्ये सगळं काही पाहून घाबरलेला असतो। आता सरंजामे अर्जुनच्या बरोबर आता महिपतच्या विरोधात साक्ष द्यायला तयार होणार असतो, कारण आतापर्यंत जे काही घडत होतं त्यानुसार सगळं काही महिपतच्या बाजूने घडत होतं। कारण महिपतने इतके दिवस जो काही पैसा ओतला होता त्यामुळे प्रत्येकजण महिपतच्याच बाजूने बोलत होते, पण आता अर्जुनने ही केस अशी पलटवलेली असते ना की त्यांच्या नेमक्या मुळाशीच घाव घातलेला असतो, म्हणजेच त्याचे सगळे काय कारनामे बाहेर काढून आता सगळं सत्य समोर आणणारच असतो। तर इकडे महिपत साक्षीला आता जेल होणार या भीतीने खूप जास्त घाबरलेला असतो। दुसरीकडे आता सगळीजण घरामध्ये बसलेली असतात, तर सायलीची अशी इच्छा असते की अर्जुनच्या शेवटच्या हेअरिंगला घरातल्या सगळ्यांनी यावं, कारण अर्जुन हा विजयी होणार आहे आणि अर्जुनचा विजय पाहिला घरातल्या सगळ्यांनीच तिथे असायला हवं असं देखील आता वाटत असतं। आणि म्हणूनच आता हे सगळं काही वाटत असतानाच प्रत्येकाला सायली गळ घालत असते आणि म्हणत असते की प्लीज तुम्हाला मी सांगते म्हणून तुम्ही तिथे या, आणि त्यामुळेच आता सगळीजण तयार होतात। तर सायली आता रूममध्ये जाऊन अर्जुननं आणि चैतन्यासोबत बोलत असते। त्याच वेळेला आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आपण जे काही केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित पुराव्यानिशी केलेलं आहे, म्हणजेच आता सरंजामेसुद्धा आपल्या बाजूने बोलणार आहे। आता तो पुरावा खोटा होता, म्हणजेच आता एवढं सिद्ध करायचं राहिलेलं आहे की तो पुरावा खोटा होता आणि जेव्हा हे सगळं काही सिद्ध होईल तेव्हा सगळी काही बाजू आपल्या साईडने येणार आहे, हे तर आता सायली अर्जुनला पूर्णपणे कन्फर्म असतं।
दुसरीकडे घरातल्या सगळ्यांना सायलीने तयार केलेलं असतं, त्यामुळे घरातले इतरही सायलीच्या बरोबरीने आता कोर्टात जायचं ठरवतात, कारण त्यांना अर्जुन हा विजय झाला आहे आणि ते सगळं काही पाहायचं असतं. आणि इतके दिवस महिपत आणि साक्षी यांचा सुद्धा अर्जुन सायलीला खूप जास्त त्रास होत होता आणि आता कुठेतरी जाऊन त्याचा निशाणा योग्य त्या वळणावर लागणार आहे आणि त्यामुळेच आता खूप जास्त ती लोक खुश असतात. आणि सायलीचं ऐकून आता अर्जुनच्या त्या लास्टच्या हेरिंगला जायचं सगळीच जण ठरवतात. तर दुसरीकडे मात्र आता सायलीच्या सांगण्यावरनं जसे इकडचे घरातले तयार झालेले असतात, तसं सुद्धा रविराज जे आहेत ते आता प्रतिमाला सुद्धा लास्टच्या हेरिंगला घेऊन जायचं ठरवतात. म्हणजेच त्यांना असं वाटत असतं की प्रतिमाने सुद्धा अर्जुनचा हा विजय महोत्सव साजरा होणार आहे तो बघायला यावा आणि असंच त्यांना असं वाटत असतं, म्हणूनच ते प्रतिमाला सुद्धा या सगळ्यासाठी आणायचं ठरवतात. तर दुसरीकडे आता जी सायली असते तिने तर सगळी तयारी केलेली असते, मात्र प्रियाला या सगळ्याचा राग येत असतो. प्रिया जी आहे ती विचार करत असते की मी जे काही ठरवलं होतं ते सगळं काही फ्लॉप करायचं काम ही मुद्दामून सायली करते. म्हणजे सायलीने स्वतःला नक्कीच करून घेतलेलं आहे की तिने आता यांना जिंकवायचंच. म्हणजेच आता अर्जुन जिंकला म्हणजे या सगळ्यामध्ये साक्षी अडकणार हे तर कन्फर्म आहे, हे सुद्धा आता प्रियाला माहिती असतं. दुसऱ्याकडे प्रतिमा आता या सगळ्यासाठी तयार होत नसते, परंतु आता जर अर्जुनची इच्छा असेल, सायलीची इच्छा असेल तर तू येणार नाहीस का असं देखील आता जे रविराज असतात ते प्रतिमाला विचारतात. त्यावर प्रतिमा त्यांना म्हणत असते की ठीक आहे, जर सायलीची इच्छा असेल तर मी यायला तयार आहे, कारण सायलीसाठी त्या काही देखील करायला तयार असतात. तर दुसरीकडे आता कोर्टात पुन्हा एकदा केस भरते. तर त्याच वेळेला आता साक्षीला पुन्हा एकदा तिथे विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. त्याच वेळेला साक्षीला अनेक प्रश्न विचारले जातात. साक्षीला आता काही झालं तरी आजच्या दिवशी सजाही होणारच असते, कारण जन्मठेप हा एकमेव मार्ग असतो जो साक्षीला मिळणार असतो. त्याचबरोबर आता अर्जुन जो आहे तो कोर्टात येतो आणि तोने सरंजामेंना लास्टला एंट्री घ्यायला सांगितलेली असते. सरंजामे जेव्हा लास्टला एंट्री घेतात ना, तेव्हा मात्र आता सरंजामे एंट्री घेतात तेव्हा महिपत पाहत राहतो. महिपत म्हणत असतो की तू आला आहेस ना आता, पण तू जिवंत राहणार नाहीस. तू जे काही केलंयस ना ते खूपच चुकीचं केलंयस. म्हणजेच तू आता हे जे काही करून आमचा गेम संपवायला निघाला आहेस, तर आता आमच्या मुलीला जर शिक्षा झाली तुझ्यामुळे तर तू काही वाचत नसतोस, असं मनातल्या मनात आता पत बोलत असतो. तर दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे सुद्धा खूप जास्त घाबरलेले असतात, कारण आता सरंजामे हा तर त्या महिपतच्या पार्टीतला होता आणि आता तो अर्जुनच्या साईडने कसा फिरला याचीच आता त्यांना कुठेतरी काळजी वाटत असते आणि त्या गोष्टीचाच दोघंही जण विचार करत असतात. मात्र सायलीने आता ठरवलेलं असतं की ही सगळी खरी मजा आहे ती एन्जॉय करायची आणि म्हणूनच सायलीचं लक्ष जे आहे ते तिथेच असतं. आणि जेव्हा सायली ह्या सगळ्यामध्ये एकदम निरखून पाहत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि तेव्हाच ती म्हणत असते की आता तर खरी मजा येणार आहे. प्रतिमा सुद्धा आता कोर्टात आलेली असते. प्रतिमाची नजर समोर असलेल्या त्या महिपतकडे असते. महिपतला तिने आता पाहिलेलं असतं आणि समोरच महिपतला बघून तिकडे मात्र ती आता खूप जास्त घाबरते. इकडे अर्जुनचा विजयी महोत्सव साजरा होणार असतो. सगळ्याकडे प्रतिमाचं लक्ष नसतं. प्रतिमाचं लक्ष फक्त आता महिपतकडे असतं. महिपत जो आहे तो इथे आहे आणि महिपतनेच आपल्यावर हल्ला केला होता. हाच तो माणूस आहे, त्याने आपल्यावर हे सगळं काही केलेलं आहे हे तिला आठवतं. तर दुसरीकडे आता दामिनी हरून बाहेर आलेली असते. दामिनीची हार झाल्यामुळे दामिनीला सुचत नसतं की आपलं तोंड कुठे जाऊन काय करावं, कारण तिला वाटत असतं की ही केस अर्जुनने हरावी, पण ही केस दामिनी स्वतः हरलेली असते, ते सुद्धा महिपतमुळे. त्यामुळे आता दामिनीला प्रचंड राग येतो. दामिनी विचार करते की ही केस मला जिंकायची होती, पण महिपतमुळे हे सगळं घडलंय हे कुठेतरी दामिनीला जाणवू लागतं. दामिनी जरी आता अर्जुनच्या विरोधात उभी असलेली असली तरी सुद्धा आता दामिनीला अर्जुन जिंकला हे खरं तर आवडत असतं, कारण अर्जुन जो आहे तो एकमेव कॅन्डिडेट आहे, त्याने अजूनपर्यंत एकही केस हरलेली नसते. इतके दिवस जी ज्या अर्जुनचा रागराग करत असते ती त्या केस संदर्भात असतं, पण आता खरं तर महिपतनेच तिला सगळं काही खोटं सांगितल्यामुळे हा सगळा प्रसंग घडून आलेला असतो हे तिला सुद्धा माहिती असतं आणि त्यामुळेच ती स्वतःला या सगळ्याचा दोष देत असते. तर पुढे मात्र आता अर्जुनने साक्षीला सुनावलेली शिक्षा ही तर खरं तर जन्मठेपाची असते. त्यामुळे महिपत हा पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. महिपतला आता कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आपण काय करावं, कारण त्याची एकमेव मुलगी ही त्याला साथ देणारी असते आणि आता तीच जेलमध्ये जाऊन बसली मग आपलं काय होणार या विचारांमध्ये तो आता हरवून गेलेला असतो.
प्रतिमाने आता महिपतला पाहिलेलं असतं, त्यामुळे प्रतिमा ही खूप जास्त घाबरलेली असते. पण प्रतिमाला अचानक काय झालं हे कोणालाच काहीच कळत नसतं, कारण इथे अर्जुन ही केस जिंकलाय याचा आनंद प्रत्येकालाच असतो. पण अचानक प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे काहीतरी विचित्र असतात आणि ते काहीतरी विचित्रच रविराजांना संदेश देत असतात. रविराज प्रतिमाला विचारायचा प्रयत्न देखील करतात की प्रतिमा तू ओके तर आहेस ना. त्यावेळेला प्रतिमा जी आहे ती त्यावेळेला त्याला म्हणत असते की हो मला काहीच झालेलं नाही आहे. पण तिच्या मनात मात्र ह्या सगळ्याचा आता खूप जास्त तांडव उडालेला असतो. दुसरीकडे साक्षीला जेलमध्ये टाकलं जातं आणि तिला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. त्यामुळे सायलीची आणि मधुभाऊंची या सगळ्यातून निर्दोष सुटका झालेली असते. त्यामुळे आता सायली ही मधुभाऊंसाठी खूप जास्त खुश असते. सायली विचार करते की मी जे ठरवलं होतं ते खरं तर अर्जुन सरांनी करून दाखवलं. अर्जुन सरांनी माझ्या वडिलांचीच म्हणजे मधुभाऊंची सुखरूप सुटका केली. दुसरीकडे आता प्रतिमाचं तोंड असं पडलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांनाच कळत नसतं की नेमकं आता प्रतिमाचं झालंय तरी काय. म्हणजे प्रतिमाला एवढा काय झाला आहे की प्रतिमा अशी वागत आहे. याचं कारण सगळेच जण ती शोधायचा प्रयत्न करत असतात. कोर्टातला महिपत सारखा डोळ्यासमोर येत असतो आणि त्यामुळे तिला समजून जातं की आज तो होता ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला होता आणि त्याचसोबत याच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली होती हे सुद्धा आता तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते. दुसरीकडे रविराज तिला बोलतं करत असतात आणि म्हणत असतात की काय झाले प्रतिमा, तुला कोर्टात असल्यापासून पाहतोय तू काहीच बोलत नाहीये. नेमकं काय झालं हे तू ते सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे. परंतु आता पहिल्यासारखी जशी प्रतिमा राहत होती तशी राहत नसते. प्रतिमामध्ये बरेच बदल झालेले असतात. त्यामुळे आता ते लोक ठरवतात की सायलीला इथे बोलवायचं. सायलीसोबत अर्जुन आणि त्याचसोबत प्रियासुद्धा आता आलेली असते, कारण आता प्रियासुद्धा इथे आल्यानंतर खरं तर रविराजांचा प्रियावर राग असतो. पण प्रिया ठरवते की त्यानिमित्ताने मी घरी गेली आणि आईच्या थोडं मागे पुढे केलं तर नक्कीच बाबा जे आहेत ते मला माफ करतील आणि मला ॲक्सेप्ट करतील असाच आता प्रिया विचार करत असते आणि खरं तर म्हणूनच ती तिथे आलेली असते. इथे मात्र प्रतिमा जी आहे ती काही ना काही सांगायचा प्रयत्न करणार असते, पण समोर नागराज उभा असतो. नागराजची सुद्धा तिला भीती वाटत असते, कारण ऑलरेडी नागराजने तिला मारायचा प्रयत्न केलेला असतो आणि आपण इथे पुन्हा काही बोललो तर नागराज पुन्हा आपल्यावर हल्ला करण्याची तिला भीती वाटत असते. म्हणूनच ती आता म्हणत असते की मला फक्त सायलीसोबत बोलायचं आहे. तर रविराज सायलीला अर्जंटमध्ये कॉल करून बोलवून घेतात. तर त्याच वेळेला प्रिया आणि अर्जुन देखील आलेले असतात. त्याच वेळेला आता तिथे असणारी प्रतिमा जी आहे ती आता सायली आणि अर्जुनला सांगत असते की मला आता आठवलं आहे. सायली अर्जुन म्हणतात की काय आठवलं आहे सांग ना आत्या. प्रतिमा त्या तुला काय काय गोष्टी आठवत आहेत ते एक एक सांग, आम्ही सगळ्या काही ऐकायला तयार आहोत. आम्ही तर या क्षणाची वाट बघतोय ना की तुला सगळं काही कधी आठवेल. खरंच तुला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत ना, हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. सांग काय झालं आहे. त्याच वेळेला आता ती घडलेली हकीकत सांगायला सुरुवात करते. त्याचबरोबर तिथे असणारे सुमन रविराज देखील ऐकत असतात. तर आता प्रतिमा म्हणत असते की आज कोर्टामध्ये मी जेव्हा आले होते तेव्हा तो सुद्धा आला होता ज्याने माझ्यावर हल्ला केला. सायली म्हणत असते की कोण आहे तो व्यक्ती, बोला फक्त, त्याला तर आम्ही आता सोडणारच नाही, कोण आहे सांगा. तर आता प्रतिमा आत्या तोंडातून शब्द बाहेर काढणार तर नागराज सुद्धा एकदमच आव वाजून बघत असतो. प्रतिमाला सायली म्हणत असते की सांगा आम्हाला कोण आहे पटकन. त्याच वेळेला आता प्रतिमा सांगत असते की तुम्ही जिला शिक्षा दिलीत ना आज, तिचा बाबा म्हणजेच त्यांनीच माझ्यावर हा हल्ला केला आहे. त्यांच्यामुळेच माझा चेहरा पूर्णपणे जळून गेला आहे हे सुद्धा आता तिने सांगितलेलं असतो. हे जेव्हा आता अर्जुनला कळतो तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुला महिपतबद्दल बोलायचं आहे का. खरं तर महिपत हे नाव तिला माहिती नसतं आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की मला ना तुम्हाला त्याच माणसाबद्दल सांगायचं आहे जो माणूस तिथे होता आणि त्याच्या मुलीला आज कोर्टात शिक्षा झाली. तर आता अर्जुन आणि सनीला कळून चुकतं की महिपत आहे, पण महिपतने आपल्या प्रतिमा आत्यावर सुद्धा हल्ला केला आणि त्यांची अवस्था इतकी बिकट केली तर त्या आता महिपतला आपण सोडायचंच नाही असं आता ती लोक ठरवतात. पण आता नेमकं काय झालं आहे प्रकरण, कसं हे झालंय याचा सुद्धा ती लोक शोध घ्यायचा ठरवतात असतात. पण आता महिपतचं नाव ऐकून प्रिया आणि त्याचसोबत नागराज खूप जास्त बिथरलेले असतात, कारण महिपतने तिचं तोंड आगीने जाळलं आहे ते कळल्यामुळेच आता मागे सुद्धा अजून ती गेली तिच्या भूतकाळात तर तिला हे सुद्धा माहिती पडेल की तिचा अपघात घडवणारा सुद्धा महिपतच होता. आणि हे सगळं काही तिला कळलं तर अपघात घडवणाऱ्या महिपतला तर अटक होईल, पण महिपत जो आहे तो या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा अडकवेल याची सुद्धा पूर्ण खात्री या
प्रिया आणि त्याचसोबत नागराजला असते। त्यामुळे आता नागराज आणि त्याचसोबत प्रिया हे खूप जास्त घाबरलेले असतात। जसजशी प्रतिमाची मेमरी पुन्हा येत असते तसतशी त्यांच्या मनात खूप जास्त भीती ही वाढत चाललेली असते आणि त्यामुळेच आता त्यांना एकदमच दाटून आलेलं असतं। ते विचार करतात की नाही, आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्याचा तपास हा घ्यायलाच हवा, नेमकं काय आहे ते। पण आता कसा हे काही तपास घ्यायचा याचा सुद्धा सायली अर्जुन विचार करत असतात। खरं तर प्रतिमाला ह्या सगळ्या धक्क्यातून सावरण्यासाठी सायली ही आता तिथेच थांबणार असते। तर अर्जुन सुद्धा बोलतो की मी सुद्धा तुझ्यासोबत एक रात्र इथेच थांबतो, मग आपण उद्या सकाळी जाऊया। त्याच वेळेला आता प्रिया आणि नागराज हे दोघंही जण बोलत असतात। प्रिया नागराज ठरवतात की नाही, आता जर ही असंच सगळं काही सांगत बसली ना एक एक करून तर आपण पुढते अडकू आणि दोघंही जण जेलची हवा खायला जाऊ त्या महिपत साक्षी सोबत। आपण दोघांनीही काही झालं तरी वाचरायला हवं, पण त्यासाठी या प्रतिमाला संपवायला हवं। प्रतिमाला जेव्हा आपण संपवू ना तेव्हाच आपल्या हातात सगळी काही प्रॉपर्टी सुद्धा येईल आणि त्याचसोबत आपल्या हाती सगळं काही येईल। ह्याच विचारांमध्ये ती लोक असतात आणि म्हणूनच आता रात्रीची संधीची वाट बघत असतात। कारण आता सायली अर्जुन सुद्धा तिथेच थांबलेले असतात आणि मग या रात्रीच्या संधीची वाट बघूनच तो गेम साधायचा, म्हणजे प्रतिमाला जीवानिशी मारायचं आणि असं दाखवायचं की ती अशीच गोळ्यांच्या डोसने मेली आहे असं आपण दाखवायचं। असं काहीसं त्यांचं प्लॅनिंग असतं आणि त्याच हिशोबाने ती लोक सगळं काही काम करत असतात। दुसरीकडे सायली जी आहे ती आता प्रतिमाला एक क्षण सुद्धा एकटं सोडत नसते, ती कंटिन्यू तिच्यासोबतच असते। कारण तिला माहिती आहे की जर तिला एकटीला सोडलं तर नक्कीच काहीतरी मोठं घडू शकतं आणि म्हणूनच ते मोठं काही घडू नये अशी सायलीची इच्छा असते। पण आता सायली विचार करते की पाणी आणण्यासाठी म्हणून ती बाहेर गेलेली असते। खरं तर हे सगळं करण्यासाठी ती बाहेर गेलेली असताना त्याच संधीचा प्रिया फायदा घ्यायचं ठरवते। नागराजने प्रियाला संपूर्ण प्लॅनिंग व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही प्लॅनिंग समजावून सांगितलेलं असतानाच प्रिया जी आहे ती म्हणत असते की आता काही झालं तरी सुद्धा आजच्या रात्रीच या प्रतिमाचा गेम आपल्याला करावाच लागणार आहे। कारण जर प्रतिमाने उद्या सकाळी जाऊन सगळं आठवलं ना मागचं, तर आपण काही बाराच्या भावात गेल्याशिवाय शांत बसणार नाही। त्या कोपऱ्यात एका जेलमध्ये आपल्याला सडावं लागेल, ती साधी डाळ भात भाकरी खावी लागेल, पण नाही, मला काही झालं तरी सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करायचीच आहे आणि किल्लेदारांची सुद्धा। असंच मी सहजासहजी कोणाला मिळू देणार नाही आणि या सायलीला तर नाहीच नाही। ही सायली सगळंच घ्यायला बघते, त्या सुभेदारांची प्रॉपर्टी सुद्धा सायलीलाच बेस्ट सून म्हणून मिळेल आणि इकडे हे सुद्धा सगळं काही तिलाच मिळेल, पण हे मी तिला मिळू देणार नाही हे तर तिचं नक्की झालेलं असतं आणि त्याचसाठी तिने हे सगळं काही प्लॅनिंग आता व्यवस्थितपणे केलेलं असतं। तर आता दोघेही जण वाट बघत असतात की कधी एकदा प्रतिमा झोपते। प्रतिमा तर झोपलेलीच असते, पण सायली आता त्याच रूममध्ये झोपणार असते। त्यामुळे खरं तर खूप जास्त प्रमाणात जे काही करायचं काम असतं ते आता कठीण होऊन बसलेलं असतं प्रियासाठी। तो निशाणा ती साधणारच असते काही झालं तरी। आता ती या सगळ्याबद्दल महिपतला फोन करून सांगते। आधीच महिपत खूप जास्त बिथरलेला असतो, त्यात आता ही घडलेली घटना त्याला जेव्हा सांगण्यात येते तेव्हा तो आता खूप जास्त बिथरतो आणि तो म्हणत असतो की काय हे सगळं काही एवढं भयानक झालेलं आहे, जर तिने माझं नाव घेतलं ना तर मी काही आता वाचणार नाही। एकतर माझी मुलगी तिथे अडकलेली आहे, आता काही कर प्रिया आणि त्या प्रतिमाला संपव, आता हीच ती योग्य वेळ आलेली आहे। आणि त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती झोपलेल्या संधीचा फायदा प्रिया घेते। प्रिया जसं बघते की प्रतिमा झोपलेली आहे त्याच वेळेला तिच्या बेडरूममध्ये ती जाते आणि ती उशी घेऊन तिला मारायचा ती प्रयत्न करत असते। ज्या वेळेला ती मारायचा प्रयत्न करत असते त्यावेळेला नेमकी सायली त्या रूममध्ये नसते आणि म्हणूनच प्रियासाठी हे काम एकदम इझी होऊन बसलेलं असतं। ती जोरात तिचा उशी दाबून जीव घ्यायचा प्रयत्न करणारच असते, तर तिथे आता नेमकी सायली येऊन टपकते। कारण सायलीने नुकतं पाणी आणण्यासाठी खाली गेलेली असताना सायलीला कोणीतरी पुन्हा रूममध्ये शिरलंय असं वाटत असतं आणि म्हणूनच ती मागे गेलेली असते। जेव्हा ती मागे जाते ना तेव्हा मात्र आता खूप जास्त घाबरलेली असते आणि तिथे जाऊन बघते तर काय, तिथे आता प्रिया जी आहे ती खरं तर प्रतिमाचा जीव घ्यायचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेला सायली जोरात ओरडते आणि प्रिया त्याच्याबरोबर घाबरते। प्रिया ज्या वेळेला या सगळ्यातून बाहेर आलेली असते तेव्हा मात्र ती म्हणत असते की मी काहीच करत नव्हते, आता स्वतःची चूक कशी लपवायची याचा ती प्रयत्न करत असते। परंतु सायलीने तिला सगळं काही करताना पाहिलेलं असतं, त्यामुळे प्रिया आता चांगलीच संकटात सापडलेली असते। रविराजही तो आवाज ऐकून तिथे आलेले असतात। अर्जुन म्हणतो की बायको काय झालं आहे। त्याच वेळेला सायली आता सांगत असते की प्रतिमा आत्याचा जीव घ्यायचा
घ्यायचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि हे जेव्हा आता सांगितलं जातं तेव्हा मात्र आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे तन्वी हे असं कसं वागू शकते याच गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नसतो. तन्वी इतक्या खालच्या तराला कशी काय गेली. पण आता प्रिया आपली चूक काही मान्य करायला तयार नसते आणि सायली उगाच बाबा तुम्हाला काहीतरी सांगून भडकवायचा प्रयत्न करते, मी तसं काहीच करत नव्हते असं बोलून ती आता मुद्दामून त्या सायलीलाच खोटं पाडायचा विचार करत असते. पण सायलीसुद्धा तितकीच हुशार असते. सायलीच्या बोलण्यावर आता रविराज विश्वास ठेवतात आणि सायलीला आता म्हणत असतात की तू उगाच खोटं बोलणार नाहीस, मला माहिती आहे नक्कीच हिने काहीतरी गडबड केली. आणि त्याच वेळेला प्रतिमा खूप जास्त कावरीबावरी झालेली असते, तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो म्हणून रविराज तिला सावरत असतात. पण आता रविराज प्रियाला जाब विचारणार आहेत की हे सगळं तू का आणि कशासाठी केलंस. तेव्हा नेमकं प्रिया काय उत्तर देईल, ती आता सगळं सत्य सांगेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.